सांताक्रूजमध्ये एका नोकराने त्याच्या मालकाच्या घरामध्ये चोरी केल्याचा प्रकार समोर येतोय। सांताक्रूज परिसरामध्ये एका घरातून जवळपास 4 लाख किमतीच्या चांदीच्या देवमूर्ती आणि पूजेचं साहित्य चोरी झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते। पोलिसांनी घरकाम करणाऱ्या नोकरावर चोरीचा संशय घेऊन त्याला आता अटक देखील केली आहे। दरम्यान माहितीनुसार सांताक्रूज येथील विश्रांती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या श्री कोडिया आणि कुटुंबियांच्या घरामध्ये चोरी झाली होती। घरातील देवघरामध्ये ठेवलेल्या चांदीच्या 2 थाळ्या, 4 वाट्या, 3 पळ्या, 1 कलश आणि घंटा, त्रिशूल, गणेशजी आणि लक्ष्मी यांची मूर्ती अशा प्रकारे सर्व सामान चोरीला गेलं होतं। जवळपास 4 लाखाचा हा मुद्देमाल चोरीला गेला होता। त्यानंतर पोलीस तपास सुरू करण्यात आला। या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर या चोरीचा तपास करण्यात आला। पोलिसांनी लगेचच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संपूर्ण प्रकाराची तपासणी सुरू केली। या चोरीचा संशय तिथे काम करणाऱ्या एका नोकरावर करण्यात आला। त्यानंतर त्याचा शोध देखील घेण्यात आला। संशयित शिवरंजन जगलाल असं या व्यक्तीचं नाव आहे। हा काही काळ त्यानंतर फरार देखील होता। पोलिसांनी तांत्रिक गोष्टींच्या आधारावर, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर त्याचा तपास घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्याला अटक देखील केली आहे। त्याच्याकडनं चोरीचा मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। या कारवाईनंतर आता परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। पोलिसांनी सांताक्रूज पोलीस ठाण्यामध्ये नोंद झालेल्या गुन्ह्याच्या अन्वये त्याला अटक देखील केली आहे। आरोपीला न्यायालयात हजर देखील केले जाणार आहे। मात्र यानंतर पुन्हा एकदा नोकर वर्गामधून नोकरांना कामावर ठेवण्याबाबत सुरक्षिततेबद्दल आता प्रश्न उभा राहतोय। घरामध्ये नोकर करणारच जर चोरी करत असेल तर अशा वेळी विश्वास कोणावर ठेवायचा हा प्रश्न आता उपस्थित होतोय। या घडलेल्या घटनेनंतर परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे।